तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। आणि आज बहुजन संघटक या चॅनलचे संचालक राहुल कुमार खांडेकर यांच्यासोबत आजचा विषय महिला सशक्तीकरण दिन म्हणतो आपण। आज 10 मार्च 1897 या दिवशी सावित्रीमाई ह्या दिवंगत झाल्या आणि त्यांच्या स्मृतीस आपण अभिवादन करण्यासाठी इथे जमलेलो आहोत। दिनांक 8 मार्चला जागतिक महिला दिन झाला आणि लगेच 10 मार्चला महिला सशक्तीकरण दिन म्हणजे माता सावित्रीमाई यांचा स्मृती दिन। ह्या जगामध्ये पुरातन काळापासून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत होती आणि म्हणूनच 8 मार्च 1917 या दिवशी रशियातील पेट्रीगार्ड या राजधानीच्या शहरामध्ये तिथला कपडा उद्योग म्हणजे वस्त्र उद्योग कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांनी संप पुकारला सरकारच्या विरोधामध्ये। आणि तो संप एवढा भयानक झाला की त्याला देशव्यापी स्वरूप आलं। देशव्यापी स्वरूप आल्याने 7 दिवस ती वस्त्रोद्योग कंपनी बंद पडली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला खंडार पडलं। आणि त्यामुळे तेथील सम्राट दुसरा निकोलस याला सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं। पाय उतार झाल्यानंतर तिथं दुसरं हंगामी सरकार आलं आणि त्या हंगामी सरकारने महिलांना मतदाराचा अधिकार दिला। आता हे मतदान कशासाठी होतं तर त्या कंपनीमध्ये जे युनियन ट्रेड युनियन्स म्हणतो त्या ट्रेड युनियन्सच्या मध्ये जी निवडणूक व्हायची त्यांचं जे मंडळ स्थापन व्हायचं त्या मंडळामध्ये महिला कामगारांना मतदानाचा हक्क नव्हता आणि त्यामुळे त्यांनी हा घोर संप पुकारला। आणि हा एवढा देशव्यापी झाल्यामुळे तिथल्या सरकारला पाय उतार व्हावं लागलं आणि महिलांना मतदाराचा हक्क मिळाला आणि तेव्हापासून महिलांच्या हक्कासाठी जगामध्ये झगडण्याची सुरुवात झाली। नंतर फ्रेंच राज्यक्रांती झाली, रशियन राज्यक्रांती झाली आणि ब्रिटिशमध्ये सुद्धा महिलांनी आपापल्या हक्कासाठी संघर्ष पुकारला। आणि हा संघर्ष पुकारल्यानंतर ब्रिटिश राजघराण्यातील राणी एलिझाबेथ यांनी ह्या महिलाच्या संघर्षाला एवढा कचरा रूप दिलं की तिने खिल्ली उडवली की हा काय महिलांना कशाला अधिकार पाहिजे, महिलांना तर सगळं पुरुष कमावून आणतात आणि त्यामुळे त्यांना आयतं म्हणजे रेडीमेड अन्न मिळते तर त्यांना हक्क कशाला पाहिजे असे म्हणून त्यांनी राणी एलिझाबेथने खिल्ली उडवली। परंतु सर्व जगामध्ये आपल्याला माहिती आहे की युरोपमध्ये पोप हा राज्य सरकार म्हणजे पोप हा प्रमुख राहायचा, भांडवलदार हे राज्य चालवायचे आणि पोप हा सल्लागार राहायचा, त्याचं सर्वाधिक म्हणजे हक्क राहायचं, तो कायदे करायचा। आणि कामगार हा थर्ड क्लास म्हणजेच त्यांना काहीच महत्त्व नव्हतं। परंतु महिलांना तर एकदमच महत्त्व नव्हतं, महिलांना तर त्यांना नीच प्रवृत्तीचं वागणूक दिली जात होती। आणि ह्या जगभरामध्ये महिलांमध्ये एक जागृती पेटवली, जागृतीची ज्योत जागली, त्यामुळे ह्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। हा दिवस होता 8 मार्च 1917 आणि यांचं भव्य स्वरूप पाहून जगामध्ये ठिकठिकाणी महिलांनी आपापल्या हक्कासाठी लढाई केली। आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो जगभर। आणि आज ह्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सौजन्याने सगळ्या जगभरात, परंतु शोकांतिका अशी आहे की आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन नाही। आंतरराष्ट्रीय आपण महिला दिन मानवतो परंतु भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन असा कोणताच दिवस नाही। आणि ह्या देशामध्ये महिलांसाठी कार्य केलेल्या अनेक महिला आहे आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य महिला म्हणून सावित्रीमाई फुले यांचं नाव हे प्रामुख्याने घेतलं जातं। आणि त्या सावित्रीमाई फुलेंचे जी ह्या देशातल्या महिलांसाठी जे योगदान आहे की म्हणूनच म्हणतात की माये तुला होता या महिलांचा कळवळा, या माये तुला होता या महिलांचा कळवळा
म्हणून तुम्ही उघडल्या मुलींसाठी शाळा, म्हणून तुम्ही उघडल्या मुलीसाठी शाळा. परंतु एकाच गोष्टीची अत्यंत होते मनामध्ये पीडा की तू विद्येची देवता असून भलतीच्याच नावाचा लोक लावतात टिळा, भलतीच्याच नावाचा लोक लावतात टिळा. आणि हीच आहे मनाला खरोखर पीडा. म्हणून अशा सावित्रीमाईचं आज आपण तिच्या स्मृतिदिनी छोट्याशा रूपात का होईना पण आठवण करून तिच्या कार्याचा गौरव करूया, कार्याचं कौतुक करूया. तिचा जन्म हा 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्हा आणि गाव नायगाव, त्यांना नायगावकर म्हणतात, खंडोजी नेवासे पाटील यांची ती मुलगी. चौथा पत होते भावंडामध्ये सर्वात लहान. आईचे नाव होतं लक्ष्मीबाई. आणि म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात. एकदा ही सावित्रीमाई छोट्या मुलासोबत गावाच्या बाहेर गेली होती. गावाच्या बाहेर मुलामध्ये जाताना एक साप पक्ष्यांच्या घरट्यामध्ये घुसाच्या प्रयत्नामध्ये होता, त्यांच्या पिल्लखान्यामध्ये. सगळे पक्षी उडून गेले, मुलं होते. आणि सावित्रीमाईने एक दगड उचलला आणि नेमका तो दगड त्या सापाला लागला आणि साप खाली पडला. परंतु तिला माहित होतं हा साप पुन्हा चढणार, म्हणून तिने एक काठी घेतली आणि सापाला मारलं. म्हणजे एवढं मारलं की तो साप असा पडून गेला की पुन्हा त्या आसपास फिरला नाही. आणि जेव्हा त्या मुलांनी तिच्या वडिलांना सांगितलं की हा तुमच्या मुलीने आज सापाला मारलं, तर तू का मारलं असं विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की हा घरट्यातील पिल्ले खात होतं, म्हणजे त्या पिल्ल्यांना ह्या सापांनी मारू नये असा तिच्या मनामध्ये कळवळा होता. आणि हीच सावित्रीमाई पुढे ते मुलाचे पाय पाडण्यात दिसतात की एक महिलांची कैवारी होणार. इथल्या पिढ्या ज्या महिलांना इथे न्याय देण्यात म्हणजे अन्याय होत होता, अत्याचार होत होता आणि त्यांच्यावर लाचारी लादण्यात येत होती, अशा महिलांना न्याय देणारी महिला होईल असं कोणालाही वाटलं नाही. परंतु ही महिला खरोखरच महान झाली. आणि ह्या सावित्रीमाईचा पुढे 1840 साली 1840ला 9 जानेवारी 1840ला महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना क्रांती ज्योतिबा फुले म्हणतात, ह्या महान मानवाशी लग्न झालं. त्यांचं वय होतं 13 वर्ष फुलेंचं आणि सावित्रीचं वय होतं 9 वर्ष. 9 वर्षामध्ये बालवयामध्ये लग्न झालं, बालविवाह. ज्या वयामध्ये रडून खाऊ मागण्याचं वय असतं, ज्याचे अश्रू पुसण्याचं जबाबदारी आली, अशी ती सावित्रीमाई. आणि जेव्हा फुलेंच्या घरी आली आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की इथे हे ज्योतिबा फुले 9 वर्षाचे आणि शिक्षण सुटलेलं. आणि त्याने तिने पाहिलं की हे माणूस शिक्षणासाठी धडपडत आहे. ह्या माणसाने राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचलं थॉमस पेनचं आणि तो अक्षरशः पेटून उठला की इथल्या समाज व्यवस्थेशी लढा देण्यासाठी. तर सावित्रीमाईने तर सगळं आपल्या डोळ्यांनी बघितलं. सावित्रीमाई जेव्हा फुल्यांच्या घरी आली तेव्हा तिची सासूबाई नव्हत्या. तुम्हाला माहित आहे की महात्मा फुलेंची आई ही लहानपणीच वारली. लहानपणी वारल्यामुळे त्यांचं संगोपन महात्मा फुलेंच्या वडिलांची म्हणजेच गोविंदरावांची मानलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी महात्मा फुल्यांचं लालन पालन म्हणजे संगोपन केलं होतं आणि ती घरी होती. जेव्हा ही लहान 9 वर्षाची आली तेव्हा सगळं कामधाम ही सगुणाबाई क्षीरसागर नावाच्या आत्याने त्या मुलीचं केलं. आणि ती खरोखरच ती प्रभावित झाली की ही किती बाई म्हणजे काम करत आहेत. आणि त्यामुळे तिच्या हाताखाली सगळे घरातले काम ती शिकली. आणि जेव्हा महात्मा फुलेंनी पाहिलं की आपण तर शिकलो आणि आता आपल्याला या इथल्या प्रस्थापित अन्यायी अत्याचारी व्यवस्थेची लढा द्यायचा आहे आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये आले की आपण मुलीसाठी शाळा सुरू केली पाहिजे. परंतु मुलीसाठी शाळा सुरू करायसाठी तर शिकवणार कोण हा प्रश्न निघाला. हा प्रश्न निघाल्यामुळे मग सावित्रीला ते शेतामध्ये घेऊन जात आणि जमिनीवर रेघोट्या काढून आई 12 खडीचे पाडे देत. आणि अशा पद्धतीनं सावित्रीला तोंड ओळख झाली. 12 खडी शिकले ते शिकले. आणि असे दिवस जात असताना 1 जानेवारी 1848 साली तात्याराव भिडे या भिडेवाड्यामध्ये तात्याराव भिडे हे ब्राह्मण व्यक्ती होते परंतु ते महात्मा फुलेंचे अतिशय जवळचे मित्र होते. त्यांनी म्हटलं की तुला मुलीची शाळा काढायची आहे ना तर तुझ्यासाठी जागा नाही आहे तर माझ्या घरामध्ये तू काढणं शाळा. तर मित्र हे ब्राह्मण होते परंतु मित्राचं प्रेम हे कसं असते. तेव्हा त्यांनी
तात्याराव भिडेंनी आपल्या घरी मुलीची शाळा काढण्यासाठी बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये महात्मा फुल्यांना जागा दिली. जागा दिल्यानंतर मग त्यांना प्रश्न आला की यांना मुलींचं शिकवणार कोण. तर त्यासाठी त्यांनी आपल्या सावित्री पत्नीशिवाय दुसरं कोणी नव्हतं. तर दुसरे सुद्धा होते, बाळशास्त्री होते, एक जोशी होते, त्यांना सुद्धा दिलं. पण त्यांच्यावर लोकांनी दबाव आणला की तू मुलीच्या शाळेमध्ये शिकवायचं नाही, म्हणून ते आपल्या ब्राह्मणी संस्कृतीला घाबरले आणि त्यांनी ते शाळेमध्ये शिकवणं बंद केलं. शेवटी एकमेव जिम्मेदारी आली ती सावित्रीमाईवर जिम्मेदारी आल्यानंतर सावित्रीमाईने याच्यानंतर फक्त बाराखडीनंतर मग पुन्हा तिने अहमदनगरच्या शिंतिया म्हणजे फरार मॅडमच्या शाळेमध्ये काही प्रशिक्षण घेतलं आणि पुण्याच्या नॉर्मल स्कूलमध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतलं आणि अशा रीतीने तिने आपला अभ्यास पूर्ण करून मुलींना शिकवण्यासाठी ती तत्पर झाली आणि ती भिडेवाड्यामध्ये मुलींना शिकवू लागली. तर सुरुवातीला शाळेमध्ये फक्त 6 मुली होत्या. आता 6 मुलींना शिकवणं, त्याच्यामध्ये 6 मुलीमध्ये सुमती मोकाशी होती, अन्नपूर्णा जोशी, माधवी थत्ते, दुर्गा देशमुख, सोनू पवार आणि जनी कार्डिले ह्या 6 मुली होत्या. आणि 6 मुलीमध्ये 4 ब्राह्मणाच्या होत्या आणि 1 मराठ्याची होती आणि 1 धनगर होती. ह्या 6 मुलीमध्ये शिकवायचं. तर शिकवण्यासाठी जेव्हा, आता हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिकवण्यासाठी जेव्हा सावित्रीमाई जायची तेव्हा धर्मांध लोक धर्म बुडाला म्हणून आरडाओरड झाल्या आणि तिला म्हणजे शेण आणि माती सगळं चिखलफेक व्हायची. परंतु सावित्रीमाई ही धडाडीची एक निर्भीड व्यक्तिमत्व असल्यामुळे ती न जुमानता ती एक साडी घेऊन जाणं आणि दुसरी साडी तिथे नेसणं आणि शेण माती असलेली साडी थैल्यामध्ये टाकणं, पुन्हा घरी येणं आणि हे सगळ्या गोष्टी ज्योतिबा फुल्यांना सांगत असताना ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा त्यांना धीर दिला की तू यांना घाबरू नको. परंतु धर्मांध लोक एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी महात्मा फुलेंचे वडील गोविंदराव फुले यांना धमकी दिली की तुझी सून आणि तुझा मुलगा हा धर्मविरोधी कारवाईसाठी जर कारवाया करत असतील तर तुला आम्ही वाडीमध्ये टाकू. गोविंदराव घाबरले, कारण सनातनांच्या प्रस्थापित रूढी परंपरा विरुद्ध जाऊन हे लोक जर आपल्याला बहिष्कृत करतील तर आपण एकटे पडू, आपलं कसं काय होणार. म्हणून गोविंदराव घाबरले आणि गोविंदरावांनी महात्मा फुलेने ताकीद दिली. महात्मा फुले नाही, त्यावेळेस ज्योतिबा फुलेच म्हणू आपण, कारण त्यावेळेस महात्मा फुले पदवी नाही मिळाली. तर ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रींना धमकी दिली की तुम्ही जर ह्या कार्यक्रम जर शिक्षणाचा कार्यक्रम तुम्ही सुरू ठेवत असाल तर तुम्हाला मी माझ्या घरी ठेवणार नाही, तुम्ही आजच बंद करा. मग आता काय करायचं. महात्मा फुले हे निर्धार त्यांचा पक्का होता. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, मी तुमच्या घरामधून तर जातो परंतु मी आपलं ध्येय सोडणार नाही. तेव्हा गोविंदरावांनी त्यांना हाकलून दिलं. आता हाकलून दिलं तर मग काय करायचं तर मग कोणी धर्मान लोक जर त्यांना घरी ठेवलं तर त्यांना वाडीत टाकतील, ज्यांच्या घरी ठेवतील त्यांना वाडीत टाकतील. मग आता कोण. तर मग ते एक त्यांचे मुस्लिम मित्र होते उस्मान शेख गंजपेठमध्ये. त्या गंजपेठमध्ये त्यांना राहायला घर होतं. त्या घराचा नंबर होता 527 नंबर. 527 नंबर की हे एक म्हणजे छोटंसं सांगावंसं वाटते की 527 म्हणजे त्याचा बेरीज केलं तर 14 येते. काही लोकांनी एक संभ्रम निर्माण केला होता की 527ची बेरीज केल्यानंतर 14 येते. म्हणून महात्मा फुले बाबासाहेबांचे गुरु होते आणि त्यांची आठवण म्हणून त्यांनी 14 ऑक्टोबर हा धम्मदीक्षेचा दिवस निवडला. अशी एक संकल्पना म्हणजे अशी एक कल्पना लोकांनी तयार केली, परंतु ती खोटी कल्पना आहे. तर 527 नंबर गंजपेठेमध्ये घर होतं, त्या घरी राहायला गेले दोघे फुले. आणि उस्मान शेखची बहीण फातिमा शेख ह्या त्या काळामध्ये सुशिक्षित होत्या आणि या दोघांनी त्यांनी सुद्धा अहमदनगरला त्या ब्रिटिश मिशन म्हणजे ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेमध्ये प्रशिक्षण घेऊन त्या सुद्धा ग्रॅज्युएट झाल्या होत्या. आणि त्यांनी म्हटलं की मी तुला सुद्धा शिकवण्यासाठी काही मदत करू शकते. आणि अशा रीतीने त्या सुद्धा सावित्रीमाईला मुलींना शिकवण्यासाठी मदत करू लागल्या. आणि म्हणून ती पहिली महिला मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख ठरल्या आणि सावित्रीमाई या पहिल्या स्त्री शिक्षिका ठरल्या ह्या देशातील.
पहिल्या स्त्री शिक्षिका कोणीच स्त्री शिक्षिका म्हणून काम करत नव्हते त्यावेळेस. तुम्हाला माहिती आहे की आश्रमामध्ये जायचे आणि तिथे गुरुकुलमध्ये शिकायचे. ज्यांच्याकडे धन होते ते धन त्या शिक्षकाला द्यायचे आणि आपापले मुले शिकवून घ्यायचे. सामान्य लोकांच्या मुलांनाच काय, मुलींना तर सोडा, मुलांना सुद्धा शिक्षण मिळत नव्हतं. मुलींना शिक्षण देणं तर हे पाप होतं, हे धर्मविरोधी कारवाई होती, म्हणून मुली तर फारच दूर होत्या. आणि अशा रीतीनं या सावित्रीमाईने शिक्षणाचा सपाटा सुरू केला. आणि 1848 पासून तर 1852 या 4 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 18 शाळा खोलल्या. 18 शाळा. त्याच्यामध्ये मुलींची शाळा नाही तर मातंग समाजाच्या मुलांसाठी शाळा, मागासवर्गीय शेड्यूल कास्ट जे म्हणतो त्यांच्यासाठी शाळा, आणि शेतकऱ्यांसाठी प्रौढ शाळा आणि प्रौढ स्त्रियांसाठी शाळा, अशा 18 शाळा खोलल्या. आणि त्यांच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा एवढा भयानक होता की त्यांना इतर शाळेंना, ज्या ब्रिटिश शाळा होत्या त्यांच्यावर सुद्धा या माऊलीच्या शाळेची आणि शिकवण्याची हातोटी पाहून छाप पडली. आणि त्या ब्रिटिशांनी सुद्धा त्या माईचा गौरव केला. 1849 मध्ये उस्मान शेखच्या घरी सुद्धा एक मुलीची शाळा काढली. आणि 1850 मध्ये नेटिव्ह मेल स्कूल मध्ये महार मांग इत्यादींच्या मुलासाठी सुद्धा शाळा काढली. आणि त्या शाळेला शिक्षणासाठी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन हे ट्रस्ट काढलं आणि त्या ट्रस्टमध्ये या सगळ्या शाळांना समाविष्ट केलं. आणि या ट्रस्टच्या ह्या मेमोरिया म्हणून 15 सप्टेंबर 1853 मध्ये ज्योतिबांनी ज्ञानोदय या मासिकात सावित्रीमाईचे कौतुक केले. पहा, ह्या ज्योतिबाला सुद्धा भरोसा वाटत नव्हता की सावित्रीमाई एवढ्या धडाडीने आपल्या शिक्षणाचं कार्य पुढे चालवेल. आणि म्हणूनच 15 सप्टेंबर 1863 मध्ये ज्योतिबाने ज्ञानोदय ह्या मासिकामध्ये सावित्रीमाईचे कौतुक करताना म्हटलं की ह्या आईमुळे मुलाच्या शैक्षणिक प्रगतीत अमूलाग्र बदल झाला. सावित्रीने मला केवळ साथच दिली नाही तर तिने अतिशय धाडस दाखवून धर्मांधाचे हमले परतवून लावले आणि या स्त्री शिक्षणाला चालना दिली. याचा मला खूप खूप अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सावित्रीमाईविषयी 1800 होऊ द्यायचा नाही. हे दृश्य पुन्हा सावित्रीमाईच्या पुढे स्त्रियांचं लाचारी नजरेत आली. आणि सावित्रीमाईने पुन्हा एक केलं की त्यांनी 1864 मध्ये 1854 मध्ये विधवा संगोपन गृह आपल्या घरामध्ये सुरू करून दिलं. आणि तिथे त्यांच्या घरासमोर बोर्ड लावला की इथे ज्या महिला विधवा आहे, ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत, ज्यांना अत्याचारामुळे गर्भधारण झाली आहे, त्यांचा इथे प्रसूती बाळंतपण करण्यात येईल असा बोर्ड घराच्या समोर लावून दिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2 दिवसामध्ये सावित्रीमाईंनी 37 विधवा स्त्रियांचे बाळंतपण केले. 37 विधवा स्त्रियांचे बाळंतपण केले. आपण म्हणतो की दाई पाहिजे की आई पाहिजे, दाई पाहिजे की आई पाहिजे. दाईचं प्रेम आहे, आईचं प्रेम आहे. परंतु सावित्रीमाई हे अशी होती की जी दाई झाली आणि आई झाली, अनाथांची आई झाली आणि बाळंतपण करणारी दाई झाली. तर ह्या बाईने स्वतः, कारण ह्या विधवांचं बाळंतपण करण्यासाठी कोण, आणि ह्या विधवा काय करायच्या, एक तर आत्महत्या करायच्या किंवा भ्रूण जन्माला आलं तर भ्रूण हत्या करायच्या, म्हणजे आपोआपच त्यांच्या हातून पाप व्हायचं. तर त्यांनी भ्रूण हत्या होऊ नये म्हणून बाल संगोपन गृह सुद्धा घरी तयार केलं, विधवा संगोपन गृह तयार केलं आणि पाळणं घर सुरू केलं. तर अशाप्रमाणे अनेक छोटे छोटे मुलं त्यांच्या घरामध्ये तयार झाले. टोचणं लावून बोलतात आणि ती एकतर आत्महत्येस प्रवृत्त करतात किंवा ते सोडून देण्यास प्रवृत्त करतात. परंतु सावित्रीमाईंनी जेव्हा महात्मा फुलेंना म्हटलं की मला मूल होत नाही आणि तुम्ही दुसरं लग्न करा, तेव्हा महात्मा फुलेंनी म्हटलं की हे सगळे जे मुलं आहेत ते आपलेच मुलं आहे, यांना सगळे आपण आपलेच मुलं बनवू. आपल्याला मूल नाही झालं याची काही मला चिंता नाही, परंतु तू ह्या सगळ्या अनाथ विधवा अत्याचाराने पैदा झालेल्या मुलांची तू आई आहे याचा मला अभिमान आहे, मला दुसरं लग्न करायचं नाही. तेव्हा सावित्रीमाईला
त्या आपल्या या महान मानवाचे आपल्या पतीचे बोल ऐकून मनामध्ये त्या मन भरून आलं, त्या गर्भगडीत झाल्या. त्यांना खरोखरच आपल्या महात्मा फुले हे आपले पती आहे, एवढे महान मानव आपले पती आहे यांचा त्यांना गर्व वाटला. आणि त्यांनी म्हटलं की खरोखरच आपण दोघे मिळून ह्या मुलांची आई होऊ, माता आई वडील होऊ. आणि अशा रीतीने अनेक मुलांची आई झाली. आणि त्यापैकीच काशीबाई नावाची एक आई, काशीबाई नावाची विधवा, तिला घरच्यांनी छेडलं, ती गर्भार होती आणि रात्रीच्या भयान वातावरणामध्ये ती केस सोडून पळत सुटली. आणि तुम्हाला माहिती की बाल संगोपन गृह तयार केल्यामुळे ह्या सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिबा फुलेंना झोप लागत नव्हती. आणि त्यांनी पाहिलं खिडकीमधून की एक बाई कोणीतरी अंधारामध्ये पडत आहे, केस सोडून अस्ताव्यस्त अवस्थेत पडत आहे. तेव्हा महात्मा फुले दरवाजा खोलून बाहेर आले आणि त्या बाईच्या मागे पळाले आणि त्या बाईला पकडलं. ती भयान अवस्थेमध्ये होती, तिला काही सुचत नव्हतं. तेव्हा कोणीतरी पकडल्याचं पाहून ती ओरडली. ओरडल्यानंतर पाहिलं की हे तर महात्मा फुले आहे. ती पाया पडली आणि तू का अशी पडत आहे जेव्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली की मला आज आत्महत्या करायसाठी मी जात आहोत. त्याने विचारलं आत्महत्या का? तर नाही, मला आता काही दिवसात मूल होणार आहे, एकतर मला त्याची हत्या करावं लागेल, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील, घरचे लोक. तर तिला धीर दिला. माते म्हटलं तू माझ्या घरी चल, तुला मला माहिती नाही का आमच्या घरी अशा अनाथ विधवा स्त्रियांचे आम्ही बाळंतपण करतो. तेव्हा ते रात्री घेऊन आले, तिला आंघोळ पाणी घेतलं, तिला नवीन कपडे दिले आणि काही दिवसांनी तिचं बाळंतपण केलं. आणि तोच शेवटी मुलगा, त्याचं नाव त्यांनी यशवंत ठेवलं, यशवंत ठेवलं. आणि त्याच मुलांना त्याने 1874 मध्ये आपला दत्तक मुलगा म्हणून कायदेशीर त्याला दत्तक घेतलं, त्याला शिक्षण दिलं आणि त्याला डॉक्टर बनवलं. आणि तो शेवटी डॉक्टर झाला. तर हा असं त्या काशीबाईचा मुलगा, विधवेचा मुलगा. आणि जेव्हा त्या मुलाला कोणी मुलगी देत नव्हते, जेव्हा त्याचं लग्न करायची वेळ आली तर कोणी लग्न करायला तर अरे याला तर कोणी वडील नाही, याची आई हा अनौरस पोरगा आहे, याला कोण देणार, याच्या बापाचं नाव नाही, याला मुलगी कोण देणार, कोणीच मुलगा देत नव्हते. तेव्हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता पांडुरंग ससाने यांची मुलगी राधा हिच्याशी यशवंताचं लग्न सावित्री माईने लावून दिलं. हा आंतरजातीय विवाहाचा धडा ह्या मातेने जगाला दिला. कितीही महान माता. तर अशा पद्धतीनं ह्या सावित्री माईने आपली लढाई चालूच ठेवली. आणि 1873 साली जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तेव्हा सावित्री माईने त्यांना पूर्णपणे साथ दिली. त्याच्यामध्ये कृष्णाजी मेघाजी लोखंडे सुद्धा होते, या सत्यशोधक समाजाचे जे महान कार्यकर्ते कृष्णाजी मेघाजी लोखंडे, त्यांनी साथ दिली. आणि अशा पद्धतीनं आपलं स्त्री शिक्षणाचं कार्य चालू ठेवलं. त्यांनी 1854 मध्ये काव्य फुले हा कविता संग्रह लिहिला. पहा, एवढं कार्य करत असताना काव्य फुले हा कविता संग्रह लिहिला आणि 1854 मध्ये तो कविता संग्रह प्रसिद्ध केला. अशा पद्धतीनं कार्य करत असताना महात्मा फुलेंना 1889 मध्ये अर्धांगवायूचा झटका झाला. आता काय करणार? अर्धांगवायूचा झटका झाला आणि ते सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहित होते. हा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ कशाचा? तर सत्यशोधक समाजाचा, ज्याच्यामध्ये लग्नाची मंगलाष्टके सुद्धा ते आपल्या पद्धतीने तयार केले. आंतरजातीय विवाह कसा तयार करायचा, विवाहामध्ये कशा पद्धतीने विधी करायची, हे सगळं त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये लिहित होते. जेव्हा त्यांचा उजवा हात निकामी झाला तेव्हा ते डाव्या हाताने लिहायचे, फक्त एका हाताने. आणि त्या कामासाठी सावित्री माईंनी रात्रंदिवस महात्मा फुलेंना मदत केली. आणि शेवटी 1890 मध्ये महात्मा फुल्यांचं निधन झालं. परंतु सावित्रीमाई डगमगल्या नाही. 1876-77 मध्ये खूप दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये. आणि दुष्काळामध्ये अस्पृश्यांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं.
आणि ते वनवन भटकायचे आणि ते मग त्या अस्पृश्य स्त्रियांना देहविक्रय करून आपलं पोट गुजारा करावा लागत होता. तर मातेला खूप कळवळ आला की देहविक्रय करून ह्या अस्पृश्य स्त्रिया आणि आपला उदरनिर्वाह करतात. तर त्यांनी ह्या सगळ्यांना सत्यशोधक समाजाच्या याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं आणि सगळ्यांच्या जेवणा खावण्याची व्यवस्था केली. आणि तुम्हाला हे माहितीच आहे की पाण्यासाठी त्यांनी आपल्या घराचा हौद सुद्धा ह्या अस्पृश्यांना खुला करून दिला. परंतु अशी लाचारी पत्करू नका, मी आहे, झाली सर्वांची माता ही सावित्रीमाई. अशा पद्धतीनं महान कार्य केलं. आणि जेव्हा महात्मा ज्योतिबा फुल्यांचं निधन झालं तेव्हा त्यांनी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ही 1891 साली सावित्रीमाई सत्यशोधक समाजाची अध्यक्ष बनली आणि सत्यशोधक समाजाचं कार्य सुरू केलं. आणि 1891 मध्ये महात्मा फुले गेल्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आपल्या बळावर. तुम्हाला माहिती आहे का सत्यशोधक समाजाचा ग्रंथचं ब्रीद वाक्य काय होतं की सर्व साक्षी जगतपती तेने कशाला मध्यस्थी, की सर्व साक्षी जगतपती हा देव मानता. तर मग हे ब्राह्मण भटजी पंडित यांच्या हाताने पूजा काय करायची, यांच्या हाताने पूजा करूनच का आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल, आपण स्वतः का नाही करायचं. तर मग आपण स्वतः करू, आपण आपल्या मंत्रानं आपल्या पद्धतीनं मंत्रोच्चार करू. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या पद्धतीनं तिथे मंत्रोच्चार लिहिले, आपल्या पद्धतीने श्लोक लिहिले, आपल्या पद्धतीनं मंगलाष्टके तयार केले. अशा पद्धतीचा सार्वजनिक सत्यधर्म हा 1891 साली त्यांनी प्रसिद्ध केला. परंतु पुन्हा जीवनामध्ये जे अडथळे येतात, ते संकट येतात, ते कमी होत नसते. पहा, जीवनामध्ये अडथळे कमी होत नसते. 1896 साली प्लेग नावाच्या भयानक साथीच्या आजारांनी पुण्यामध्ये ग्रासून टाकलं. आता काय करायचं, गावाच्या गावं नष्ट होत होते. गावाच्या गावामध्ये एक एक माणूस शिल्लक नव्हता, एवढे प्लेगच्या साथीने मरायला लागले लोक. तर मग यशवंत हा दक्षिण आफ्रिकेमध्ये नोकरी करत होता, ते म्हणजे डॉक्टर होते ते. मग आता दवाखाना खोलायचा, तर मग त्यांनी यशवंताला तार करून बोलावून घेतलं पुण्यामध्ये की नाही, इथे अशी प्लेगची साथ आहे आणि आपण लोकांना वाचवायचं आहे. त्यांना माहित होतं की हा प्लेग हा संसर्गजन्य रोग आहे आणि आपण लोकांच्या संसर्गामध्ये आलं तर आपल्याला सुद्धा कधी ना कधी प्लेग होईल, आपण मरणार, असं त्यांना चाहूल लागली होती. परंतु त्यांनी ह्या निर्भीड व्यक्तिमत्व होतं, त्यांनी मुलाला बोलावून घेतलं आणि त्यांनी हडपसरच्या जवळ मुंढवा येथे दवाखाना खोलला आणि तिथे प्लेगच्या रोग्यांचे ते ट्रीटमेंट करायला लागले. आणि ट्रीटमेंट करताना त्यांना अत्यंत पैसे नव्हते, हलाखीची परिस्थिती होती, सगळे पैसे. कारण महात्मा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते, कॉन्ट्रॅक्टर आणि ते गेल्यानंतर त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा धंदा सुद्धा बंद पडला आणि सगळा उद्योग व्यवसाय बंद पडला. पैसे नसल्यामुळे हलाखीची परिस्थिती आली. म्हणजे शुश्रूषा करायची कशी, लोकांकडून पैसे तर घ्यायचं नव्हतं, औषधं आपणच विकत आणायचे, आपणच दवाखाना चालवायचा, त्यांना अन्नसुद्धा आपणच द्यायचं, सगळं आपणच करायचं आणि पैसे कुठेच नाही. तरी पण त्या डगमगल्या नाही आणि सगळे आपले जे काही संपत्ती ते विकून सुद्धा सावकाराकडून कर्ज घेऊन सुद्धा त्या रोग्यांची शुश्रूषा करायची. आणि अशी शुश्रूषा करत असताना त्यांनी पांडुरंग नावाच्या मुलाला प्लेगचा आजार झाला आणि त्या 8 किलोमीटरमध्ये आपल्या खांद्यावर बांधून त्यांनी मुंडव्याला आणलं दवाखान्यामध्ये. आणि तो पांडुरंग तर वाचला, परंतु त्या मुलाला खांद्यावर घेऊन आल्यामुळे सावित्रीमाईला प्लेगचा आजार जडला आणि त्या आजारामध्येच त्यांचं निधन आजचाच दिवस म्हणजे 10 मार्च 1897 साली त्या दिवंगत झाल्या. पहा, ही किती लढाई आहे, हा संघर्ष आहे अशा पद्धतीनं. आणि त्यांना एवढं माहीत होतं की आपल्या मुलाला सुद्धा कधी ना कधी हा रोग होऊ शकतो, कारण त्यांनी तिथून बोलावलं होतं. आणि मुलाला सुद्धा 1905 साली प्लेगचा आजार जडला आणि 1905 साली मुलगा सुद्धा वारला. यांची सून राधा, हिला सुद्धा प्लेगचा आजार जडला आणि ती सुद्धा 1995 साली वारली. अशा रीतीनं संपूर्ण कुटुंब हे त्या प्लेगच्या साथीमध्ये नष्ट झालं. परंतु हे सगळे चाहूल माहीत असून सुद्धा ही सावित्रीमाई डगमगली नाही आणि खंबीरपणे लढा देतच राहिली. आणि त्यांनी महात्मा फुले गेल्यानंतर त्यांनी ती कवयित्री होत्या, त्यांनी 52 कशी सुबोध रत्नाकर
हा काव्य संग्रह 1892 साली प्रकाशित केला। त्याच्यामध्ये अनेक आपल्या जीवनातील घडामोडी त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केल्या आणि हा म्हणून मला या मातेविषयी आता अधिक जास्त न बोलता मी माझ्या शब्दामध्ये तिच्यावर सावित्रीमाईवर कविता केली आहे। ती मी कविता म्हणून आपले 2 शब्द संपवतो। तर ती कविता आहे आपल्या शब्दामध्ये सावित्रीमाईवर की दासी म्हणून दुःखाच्या सोसत होतीस कळा, दासी म्हणून दुःखाच्या सोसत होती कळा, कोणालाही नव्हता तुझा कळवळा, कोणालाही नव्हता तुझा कळवळा। सोन्यासारख्या जीवनाची होत होती माती, सोन्यासारख्या जीवनाची होत होती माती, जिवंतपणी सरणावर जडत होती सती। सोन्यासारख्या जीवनाची होत होती माती, जिवंतपणी सरणावर जडत होती सती। चूल आणि मुलासाठी तू जगत होती, चूल आणि मुलासाठी तू जगत होती, गुलामीच्या मरण यातना तू भोगत होती, गुलामीच्या मरण यातना तू भोगत होती। शोधत होती जगामध्ये मायेची सावली, शोधत होती जगामध्ये मायेची सावली, तेव्हा कोणी नाही दुर्गा गौरी हाकेला धावली, तेव्हा कोणी नाही दुर्गा गौरी हाकेला धावली। एकाच जोडप्याने दुःख तुझे ओळखले, एकाच जोडप्याने दुःख तुझे ओळखले, धावून आले ज्योतिबा सावित्रीमाई फुले, धावून आले ज्योतिबा सावित्रीमाई फुले। शिक्षणाचे हत्यार तुझ्या हातामध्ये दिले, शिक्षणाचे हत्यार तुझ्या हातामध्ये दिले, म्हणून कोणाला पंतप्रधान तर कोणाला राष्ट्रपती केले, कोणाला पंतप्रधान तर कोणाला राष्ट्रपती केले। आणि म्हणून ज्याने रात्रंदिन भोगले यातना केले परिश्रम, ज्याने रात्रंदिन भोगले यातना केले परिश्रम, त्याचंच नाव घ्यायला काय वाटते शरम, त्याचंच नाव घ्यायला काय वाटते शरम। तेव्हा मात्र मनाला खरंच होते पीडा, आणि कोण्या तरी मातेला तुम्हीच का लावता टिळा, तिला सोडून विद्या दिली एकानं फोटो दुसऱ्याचा का ठेवता। अरे लक्षात ठेवा बहुजनांनो, सावित्रीमाईच आहे खरी विद्येची देवता। विद्या दिली एकीनं फोटो दुसऱ्याचा का ठेवता, लक्षात ठेवा बहुजनांनो, सावित्रीमाईच आहे खरी विद्येची देवता, सावित्रीमाईच आहे खरी विद्येची देवता। का परंतु या भारतातील 90% स्त्रियांना अजूनही सावित्रीमाईचं महत्त्व पटलेलं नाही। बोटावर मोजण्याजोग्या स्त्रिया या सावित्रीमाईचा स्मृतिदिन आणि जन्मदिन मनवतो, परंतु ज्या 100% स्त्रियांना, भारतीय स्त्रीला ज्या मातेने शिक्षणाचं हत्यार दिलं, त्यांना त्या मातेचा कार्याचे काहीच जाण नाही। त्या अजूनही इतर देवी देवताच्या मागे लागतात, इतर देवी देवतांच्या उपास तापास सण समारंभ करतात, परंतु सावित्रीमाईला च्या समोर नतमस्तक होत नाही। ही मात्र आपल्या देशाची शोकांतिका आहे। म्हणून ह्या स्त्रियांना ज्यांना जागृत केलं त्या खरोखरच अजूनही जागृत झाल्या का, हा खरोखरच प्रश्नचिन्ह आजही मनामध्ये उभा टाकतो। आणि म्हणून अजूनही या स्त्रियांना जागृतीची जरूरत आहे आणि त्यांनी सावित्रीमाईचे धडे वाचले पाहिजे, त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, त्यांचं कार्य वाचलं पाहिजे, अशी मी माझी आर्त हाक आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध।